रामकृष्ण हरी माऊली माऊली विठ्ठल महाराज आमच्या गावामध्ये कितीतरी वर्ष कीर्तन केलेलं आहे रामनवमीच्या वेळेस. तर रामाचे फोटो इथं स्वामी समर्थ, नारायण आहे, लक्ष्मी, सगळेच देव आहेत आणि छोटासा हनुमान पण आहे माझ्याकडं, विष्णू, लक्ष्मी आणि महादेव ते आहे परळ येऊन आणलेलं. आणि इकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत दोन, एक मोठी आहे, छोटी आहे, तुळजामाता, भवानी, गणपती, सगळे छोटे छोटे देव आहेत. लई मोठे पण देव घेतलेले नाहीत मी. तर पूजा रोजच मला करायला आवडते देवाची. तर सगळे देवाची पूजा करून घेत असते. आणि मग मी पूजा केल्याच्या नंतर मला माझ्या गावाकडं जायचं होतं. तर अशी छान पूजा केली मी. माझं सुंदर गाव, निसर्ग रम्य, एकदम छान वातावरणातलं गाव आहे. आणि शेती भरपूर आहे माझ्या गावाकडं. तर मला शेती तर दाखवतेच मी कधी पण. आता मी ही पूजा करून मी ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये जाणार आहे, तिथं भाजीपाला ते आता जायचं निघायचं म्हणून मी बाहेर निघलेली आहे. आता मी टू व्हीलरवर जातो कधी पण. जवळच आहे माझं गाव, खूप छान आहे. बाजारामध्ये जायचं मला, बाजार बुधवारचा असतो तर दरवर्षी. तर मी काल टाकलंच नाही हा व्हिडिओ. इथं भरपूर ताजा भाजीपाला आहे माझ्या गावचा. आणि छोटंसंच गाव आहे, शिवाजी चौकमध्ये बाजार भरतो. तर आमच्या गावची माणसं एकदम सीधे साधे आहेत. तर हे गाव माझं किती छान आहे. आणि सगळ्यांनाच आम्ही मामा काका म्हणून चलतो. इथं मसाला घ्यायचा होता मला. तर मी मसाल्यामध्ये खोबरं आणि एक मसाल्याचं पाकिट घेतलं. आणि या काकाकडून इथं काकाला म्हणलं कसं आहे काय नाही सगळं विचारून घेतलं. आणि इथं छोटासा व्हिडिओ पण काढून घेतलेला आहे मी. मग मला इकडे पण घ्यायचं होतं काही आणखी दुसरं सामान. भरपूर सामान घेतले मी. पण तुम्हाला एवढंच हे करता, इकडे पण कैंची, दुधाचं पाकिट वगैरे कापायला आपल्याला लागते म्हणून. आणि हे इकडे माझं घर आहे बाजाराच्या लागून. तर माझ्या घरी मी आले. इथं मी किरायेदार ठेवलेले आहेत. आणि इथं छान एकदम छोटासा मुलगा आहे, खूप आवडतो तो मला. मी त्याला बघल्याशिवाय जातच नाही मी गावात आलं तर. आणि पुराणी विहीर आहे इथं, बंद करून टाकली, पाणी कुणी पित नाही म्हणून. टीन ते वगैरे झाकून ताकलेलं आहे. तर लहान लेकरं असतात म्हणून. तर मी इथं आले आणि घरामध्ये खूप छान वाटलं. पुराणी आठवणी एकदम ताज्या होतात घरात गेले की. आणि स्वतः मी ह्या घराला मला काय करायचं ते केले होते. पहिलं घर माझं हेच आहे. पुन्हा मग दुसरीकडं आम्ही मोठं घर बांधलेलं आहे. तर माझं गावातलं हे घर. आणि हे बजरंगबलीचे फोटो, माझे मिस्टर तर भरपूर पूजा करतात बजरंगबलीची. आणि मग मी भाजीपाला काय काय आणला मी बाजारातून मी तुम्हाला दाखवायचं. कातर म्हणलं ना, कातर आणली, पाकिट वगैरे कापायला आपल्या किचनमध्ये लागतेच. आणि थोड्या शेवग्याच्या शेंगा घेतलेली आहे. तर टमाटे घेतलेत, भरपूर भाजीपाला घेतला होता मी. हे लौकी घेतलेली आहे, दूध आपलं. तर भरपूर भाजीपाला, शिमला मिरची तर पनीर भाजीमध्ये एकदम छान लागते. तर पनीर भाजीमध्ये आवर्जून टाकत असते मी. आणि पपईचं झाड ते आहे माझ्या घरी. आणि हे मुलगा छोटासा घरचा ते पण घरामध्ये खूप छान आईकडं लक्ष देते. त्याला वडील नाहीत, त्याची वारलेली आहे. तर ते आईला छान बघतो एकदम. तर असे गुणवंत लेकरं मला खूप आवडतात म्हणून मी त्याच्यासोबत शिल्पी घेतलेली आहे. आणि इथं राम पण आहे माझ्या घरी. घर म्हणजे असं असतं, छोटं का होईना मन मोठं राहायला पाहिजे. तर छोट्याच घरात आपण छोटीशी आपली प्यारी रसोई आणि देवघर भरपूर छान आहे इथं. आणि मी खूप शांत राहत होते इथं. सिटीपेक्षा आनंद शहरातल्यापेक्षा इथं आनंद आपल्या गावीच असतो. कधी पण आपल्या गावातलं घर आपलंच असते, आपली माणसं असतात गावात. माझं घर माझी माणसं.